महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. अलिबाग एसटी स्थानकासमोर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र मृतदेह जिल्हा सरकारी रुग्णालयात हलविण्यासाठी तब्बल 3 तास अॅम्ब्युलन्स उपलब्ध न झाल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील नाईक यांनी केला आहे. यावेळी नगरसेविका ॲडव्होकेट अश्विनी ठोसरही उपस्थित होत्या. या घटनेमुळे अलिबागमधील आपत्कालीन आरोग्य सेवेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. आज सकाळी घराच्या बाहेर पडलो तेव्हा मी स्टँडवर आलो तेव्हा एक स्टँडच्या समोर पेडणेकर ज्वेलर्सच्या इथे एक अज्ञात व्यक्ती पडलेला दिसला. सदर व्यक्तीच्या जवळ गेल्या असता त्या व्यक्तीच्या अंगावर माशा खूप बसलेल्या दिसल्या आढळून आल्या आणि तो मृत असं कळण्यात आलं. पण कळल्यानंतर मी 112ला फोन केल्यानंतर त्वरित तिथे पोलीस हजर झाले. प्रशासनातर्फे पोलीस आल्यानंतर सर्व कारवाई सुरू झाली आणि एवढी शोकांतिका फक्त एवढीच आहे की पोलीस आल्यानंतर त्या शव बॉडीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यासाठी फक्त बस डेपोपासून 300 मीटर दूर असलेला आमचा अलिबागमध्ये सरकारी दवाखाना या इथे आणण्यासाठी ॲम्ब्युलन्स अवेलेबल झाली नाही. सकाळी 6:30 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत एक ॲम्ब्युलन्स तिथे अवेलेबल झाली नाही आणि आता सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेर आलो तर एवढ्या मोठ्या प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स लागलेल्या आहेत आणि सगळे ॲम्ब्युलन्सवाले आज फिरायला गेलेत. कुठे तर एकविरेला. मग ही अतिदक्षता सेवा असताना सुद्धा तरी हे लोक असे कसे काय निष्काळजीपणाने करू शकतात. आणि अलिबागमध्ये अलिबाग शहरासाठी एकही ॲम्ब्युलन्स अवेलेबल नाही आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये किंवा सरकारी दवाखान्यात सरकारी कामासाठी स्वतःची ॲम्ब्युलन्स किंवा पोलीस स्टेशनची स्वतःची ॲम्ब्युलन्स अवेलेबल नाही आहे. असं का? Subscribe now and press the bell icon. Never miss an update.